हेच घेते. स्क्रीन दिसत आहे ना? रामकृष्ण. गुड्डे महाराज स्क्रीन दिसत आहे ना? स्टार्ट केले. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नंदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पाहे पाध्वजेचे चिरगुट पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट करिता कष्ट तैसा मी कपतित तैसा परी तुझा मुद्रांकित मुद्रांकित मसी पत्र ते केवढे मसी पत्र ते केवडे रावो चालवी आपुल्या पाडे राऊ चालवी आपुल्या पाडे ऐसा मी तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरुदा बाप रुक्मा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा मी कपतित ऐसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम की जय. श्री संत मोतीराम महाराज की. आज श्री संत मोतीराम महाराज व श्री संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी आहे. या दोनही महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सेवेला सुरुवात करूया, त्यांना अभिवादन करूया. तर बघा, मग ऐका जे पांडवे म्हणितले म्या हुक्म होवावे, ते अशेषही देवे अवधारिले. पांडवानं अर्जुनानं म्हणला, देवा मला ब्रह्म व्हावं वाटतंय. ते लगेच देवानं ऐकलं. तेच ऐसेची एक विचारिले, जे ब्रह्मत्वाचे डोहळे झाले. त्या ठिकाणी असंच एक विचारलं की ब्रह्मत्वाचं डोहळे झालं. परी उदरा वैराग्य आले बुद्धीची. बघा, डोहाळ ब्रह्मत्वाचं आहे आणि उदराला वैराग्य आलेलं आहे.
कारण उदरात वैराग्य असल्याशिवाय डोहळ ब्रह्मत्वाचं लागतच नाही. उदरामध्ये काय आहे यावरून कधी कधी डोहाळ ठरतं. डोहाळ म्हणजे काय? गरोदर स्त्रीला एखादी गोष्ट आवडते, तिची ती आवड याला डोहाळ म्हटलं जातं. तसं अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये अनुतापातून वैराग्य उत्पन्न झालं होतं. अनुतापातून त्या ठिकाणी बुद्धीमध्ये वैराग्य उत्पन्न झालं होतं. त्यातून अर्जुनाला ब्रह्मत्वाचं डोहाळ आहे. ब्रह्म व्हावं ही इच्छा होतीये. यरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे. ते सोहंभाव महुरे मोडून आले. दिवस अपुरे म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्मत्वाचं डोहाळ पडण्यासाठी अर्जुन आणखी परिपक्व झालेला नाहीये. परंतु वैराग्याचा वसंत बहरून आलाय. वसंत कशाचा बहरलाय? वैराग्याचा वसंत बहरून आलेला आहे. ज्यामुळं जे सोहंभाव महुर, वसंत वैराग्याचा आहे आणि त्या वैराग्याच्या वसंतामध्ये सोहंभावाचा मोहर लागलाय. म्हणून त्याला ब्रह्मत्वाचं डोहाळ लागलंय की आता तो ब्रह्म होण्यासाठी उत्सृंखलित झालेला जीव आहे. तो ब्रह्मत्वाला आलिंगनाच्या अपेक्षेनं उद्दीत झालेला अर्जुन आहे, अशा पद्धतीत म्हणतायत. म्हणून प्राप्ती फळी पळता, यासी वेळून लागेल आता. म्हणून प्राप्त फळाला फळण्यासाठी याला आता वेळ लागणार नाही. कारण वैराग्य उदरामध्ये आहे, ब्रह्मत्वाचं डोहाळ आहे आणि त्या ठिकाणी वैराग्याचा वसंत भरून आलेला आहे. ज्यामुळं सोहंभावाचा मोहर लागलाय आणि आता ब्रह्मत्वाचं फळ लागणार आहे. होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला. म्हणून भगवंताना अर्जुनाकडे बघितला आणि अर्जुनाकडे बघितल्यानंतर भगवंताला भरवसा झाला. काय भरवसा झाला? की हा ब्रह्म होऊ शकतो, हा ब्रह्म होईल याचा भरवसा झालेला आहे. मने जे जे हा अधिष्ठील ते आरंभीच यया फळे. मग आता अशा प्रकारे भरलेल्या अर्जुनानं जे जे अधिष्ठान करेल, जी जी इच्छा करेल, ते सुरुवातीलाच याला मिळेल, शंका नाही. म्हणून सांगितला नवचेल अभ्यास वाया. अशा विद्यार्थ्याला सांगितलेला अभ्यास वाया जात नाही, जो सर्व पात्रतेनं भरलाय. म्हणून भगवान सांगण्यासाठी एका शब्दात राजे झालेले. ऐसे विवरोनिया श्रीहरी, म्हणितले ती अवसरी. असा सर्व विचार करून भगवान त्या ठिकाणी म्हणतायत, अर्जुना हा अवधारी पंथ राजो. अर्जुना, तुला ब्रह्म व्हायचंय ना, तुला योगयुक्त व्हायचंय ना, मग ऐक, मी तुला रस्ता सांगतो. अशा प्रकारे भगवान म्हणतात. रस्ता कसा आहे? तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी. प्रवृत्ती तरुच्या, प्रवृत्ती रूपी वृक्षाच्या बुडावरती दिसती निवृत्ती फळाची आकोडी. जी मार्गीचा कापडी महेशू अजूनी. ते वृक्ष कशाचा आहे? प्रवृत्तीचा आहे. त्या प्रवृत्तीच्या वृक्षाच्या बुडाला बसायचंय आणि निवृत्तीच्या फळाच्या कोडी, घडचे घड बघायचे महाराज. कशाची? फळ निवृत्तीचा. बर, या योगाच्या मार्गाने कोण कोण गेलेलं आहे? जो योगी तुला व्हायचंय, ज्या पद्धतीने तुला ब्रह्मनिष्ठ व्हायचंय. जी मार्गीचा कापडी महेशू अजूनही. तापसामध्ये जर श्रेष्ठ कुणी असेल तर भगवान शंकर आहे. 24 तास त्या ठिकाणी शरीराला भस्म लावून रात्रंदिवस राम स्वरूपाच्या समाधीचा उपभोग घेणारे कोण आहेत?
भगवान शंकर आहेत. अर्जुनाला सांगू लागले श्रीकृष्ण, अर्जुना तू जो मार्ग म्हणतोयस ना, त्या मार्गावरती अहोरात्र बसलेले कोण आहेत? महेशो अजूनही. पैल योग वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली, की तेथ अनुभवाच्या पाऊले धोरणू पडिला. त्या ठिकाणी मोठे जे काही योग करणारे वृंद आहेत, ज्ञाते आहेत, त्यांनी आकाश अडवलंय. आडवी आकाशी निघाले, की तेथ अनुभवाच्या पाऊली. कोणत्या पाऊलानं त्यांनी आकाश अडवून आकाशावर निघाले? अनुभवाच्या पाऊली धोरण पडिला. अनुभवाच्या पावलानं हे धोरणच पडलंय. आकाशावरती कास बांधतायत, तीही आत्मबोधाचेने उजू करे. पण ती कास बांधण्यासाठी उजाड कशाचा लागतो? आत्मबोधाचेने उजुकारे. धाव घेतली एक सरे. आत्मबोधाच्या ताकदीनं, आत्मबोधाच्या सामर्थ्यानं एक सर होऊन उडी घेतलेली आहे की सकळ मार्ग निदसुरे सांड. झोपलेले सर्व मार्ग सोडून दिले आणि आत्मबोधाच्या प्रकाशानं तो बिनधास्त धावतो. लक्षात, निजलेले झोपलेले मार्ग आणि त्या मार्गाने आपण चालत असतो. परंतु ज्ञानी व्यक्ती आत्मबोधाच्या प्रकाशानं त्या एकाच मार्गाने चालतो आणि निजलेले अंधारानं भरलेले मार्ग सोडून देतो. म्हणून एकनिष्ठ पाऊल हा प्राप्तीपर्यंत पोहोचतो. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले. याच मार्गाने कोण कोण आलेले आहेत? महर्षी आलेले आहेत. साधकांनी साधना करत करत आपली साधना परिपक्व झाली, ती याच योग मार्गावर, याच अभ्यास मार्गावरती. आत्मविद थोरावले येणे. आत्मविद्या असणारे लोक महान झाले, ते अभ्यास योग. तोच तुला अभ्यास योग सांगणार आहेत. हा मार्गू जे देखीजे, ते तहान भूक विसरीजे. अर्जुना, हा मार्ग बघितल्यानंतर आनंदच आनंद आहे. त्यामुळे इथं चालताना माणूस थकत नाही, भूक लागत नाही. रात्रु दिवस नेणे जे वाटे. मग इथं रात्री थांबावं, रस्त्यावर अंधार पडलाय असं नाही. कारण हा आत्म बोधाच्या प्रकाशानं भरलेला रस्ता आहे, जिथं अनुभवाची पावलं आहेत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी या योग मार्गावरती, अभ्यास मार्गावरती चालायचंय. चालता पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे. अवांटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. या अभ्यास मार्गावरती चालण्यासाठी पाऊल जरी टाकलं, अपवर्गाची खाणी उघडे. जे काही अपवर्ग आहेत त्यांची खाण उघडते. महान गोष्टींच्या सर्व खाणी उघडतात. आणि जर समज या मार्गावरून फिसकटला तर कमीत कमी स्वर्ग तर त्याला निश्चित. कारण MBBS चा अभ्यास केला, BDS ला तरी लागतच असते. तशा प्रकारे माऊली म्हणतायत, अवांटलिया तरी जोडे स्वर्ग. निश्चितच पहिलं तीराला जरी नाही गेला तर कमीत कमी स्वर्गापर्यंत हा निश्चितच पोहोचतो. तसं तर रात्रंदिवस चालताना कंटाळा न येणाऱ्या मार्गाने तो पोहोचणारच, यात शंका नाही. अशा प्रकारे म्हणतायत, निगिजे पूर्विलिया मोहरा. पूर्विलिया मोहरा म्हणजे पुढच्या वाटेला. त्या ठिकाणी जर आपण निघालो
तर तो गाव आपणची होईजे, येईजे पश्चिमेची या घरा. पूर्वेच्या रस्त्याला निघाल्यानंतर पश्चिमेच्या घराला येतो का? निघीजे पूर्वीलिया मोहरा, की येईजे पश्चिमेची या घरा. बघा माऊलींची शब्द कसे आहेत. आता एका ठिकाणावरून मी बसलेल्या ठिकाणाहून पूर्वेला निघालो. मग जिथं बसलो होतो त्या दिशेकडे जर थोड्या वेळानं बघितलं तर जिथं बसलो होतो ती दिशा पश्चिम होती. बरोबर आहे का? आपण जर आपल्या ठिकाणाहून पश्चिमेला निघालो, पूर्वेला निघालो, तर पुन्हा फिरून बघितल्यानंतर आपण बसलेली आधीची दिशा ही पश्चिम होती. की येई जे पश्चिमेची या घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे तिचे. त्यामुळं निश्चितच एक जरी मार्ग टाकला तर आपण होतो त्यापेक्षा पूर्वेला निघालो, म्हणजे त्यापेक्षा प्रकाशाच्या दिशेला निघालो. त्यामुळं इथं चालणं गरजेचं आहे अर्जुना. येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गाव आपणची होईल. या पद्धतीनं जो जिथं जाईल तो तिथं तोच होतो, तोच गाव होतो. हे सांगो काय सहजे जाणसे. अर्जुना, हे तुला विशेष सांगण्याची गरज नाही. हे तू जाणतोस, हे तू ओळखतोस. तेथ पारते म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा. त्या ठिकाणी माऊली म्हणले, अर्जुन लगेच म्हणला देवा, तर तेच मी केव्हा का आरती समुद्रोनी न काढावा बुडी तुझी मी. अर्थ असणारा व्यक्ती, अपेक्षित असणारा व्यक्ती, लालायित असणारा व्यक्ती समुद्रात बुडतोय, त्याला काढाव का नाही देवा? केव्हा काढणारस आणि केव्हा योगी बनवणार आहेस, केव्हा अभ्यास शिकवणार आहेस? तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे, की उच्चृंखल बोलणे कायसे. अर्जुना, अरे हे उच्चृंखल काय बोलायला लागलास? आम्ही सांगत असो अपैसे वरी कुशील येतो. आता तू विचारलायस तर मी सांगणारच आहे आणि लगेच सांगणार आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान अर्जुनाला म्हणू लागलेले आहेत. त्यानंतर सुचय देशे प्रतिष्ठाप्ये, स्थिरं मानसमात्मनः, नात्युनिच्छं नातिनीचं, शैलाजीन कुशोत्तरम्. तरी विशेषे आताची बोली जेल, परिते अनुभवे उपयोगा जाईल. तरी विशेषे आता बोली गेल, परिते अनुभवे उपयोगा जाईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. जे तारानुकेचे कोडे, बैसलिया उठो नावडे. जेथ अरानुकेचे कोडे, बैसलिया उठो. वैराग्याशी दुनी वचडे देखील आजे, वैराग्यासी दुनी वचडे देखली आजे. जो संती वसविला ठाओ, संतोषाशी सावाओ. जो वसविला ठाओ, संतोषासी सवाहो. मना होय उत्साहो धैर्याचा, मना धैर्याचा. अभ्यासूचे आपण ते करे, हृदयात अनुभव वरे. अभ्यास आपण करी, हृदयात अनुभव वरी. रम्यपणाचे थोरे अखंड जेथ, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड.
आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा जया आता पारता तपश्चर्या मनोरथा पाखंडी आहे आस्था समूळ होय पाखंडी आस्था समूळ होय स्वभावे वाटे येता जरे वरपडा झाला वचिता स्वभावे स्वभावी एका एकता जरी जरी वडा झाला चिता तरे सकामुहे परे मागोता निघो विसरे तरी सकाळ परिमागोता ऐसे न राहतया ते राहावे ब्रह्मया ब्रह्मतया ते बैसवे ऐसे नरतया ब्रह्मतया ते बैसवी हा पटोने जेववे विराक्ती ते आपटू हे राज्यवर सांडिजे मग निवांता येतेची आशिजे हे राज्यवर सांगितले मग निमंतायसेची असते शृंगारी आहे उपजे देखत घेऊ ऐसे उपजे देखत घेऊ आणि बरवंट आणि तेशेच्या ते चोखट जे माने बरवंट आणि तेचे अति चोखट एक अधिष्ठान प्रगट डोळा दिसे जे अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि कहे एक पहावे जे साधके वसते होवावे आणि एक पहावे जे साधी वसते होवावे आणि जनाचे पायरवे मळेची ना आणि अमृताचे निपाडे पुढे हे सकट गोडे जेथ अमृताचे निपाडे मुळे जोडते दाटे झाडे सदा फळते जोडती दाटे झाडे सदा फळते पाऊला पाऊला उदके परे वर्षा काळे हे चोखे पाऊला पाऊला उदके वर्षा काळे ही अति चोखे निर्जरे का विषेके सुलभे जेथो निर्झरी का विषेके सुलभे जेथ आत पोहे अळुमाळू जाणे जे तरे शीतळू हात पुरी अळुमाळू जाणे तरी शीतळू पवनु वाते निश्चळू मंद झुळकी पवनवती निश्चळू मंद झुळके बहुत करुणे निशब्द दाट रिगे श्वापद बहुत निशब्द दाटन रिगे श्वापद तू कहान षटपद तेऊते नाही शुक हट पदते नाही पाणी लगे हंसे दोन्ही चारे सारसे पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवने एके वेळे बैसे तरी कुकिळही हो कवने एके वेळी बैसे निरंतर नाही तरी आले गेले काही निरंतर नाही तरी आली गेली काही मयुरे हामी नान म्हणू हो तू का मयुरेही आम्ही अरे आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा परी आवश्यक पांडवा ऐसा आवा ऐसा ठाव जोडावा
ते निगुट मठ हुवावा का शिवालय तेथ निगुट का शिवालय दोन्ही माझे आवडे ते जे मानले होय चित्ते दोही माझी आवडते जे मानले होय चित्ते बहुत करुणे एकांते वैशी जे गान बहुत करुणी एकांते पैसे म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पहावे म्हणून तैसे ते जाणावे मग राहते पहावे राहील तीर्थ रचावे असं नाहीसे राहील रचन ऐसे वरे चोकट मृग शेवडे माझे धूत वस्त्राचे घडे वरी तळवटे आंबोडे कुशांकुर कोमळ सरिसे सुभद्र राहते आपेशे सुबद्ध राहती अपैसे एके पाडे तैसे ओझा घाली एक पाडे तैसे परे सावयाचे उंच होईल तरी अंगहान डोलेल तरी उंच होईल तरी अंगहान डोलेल. तेच तरी पावेल भूमी दोषू नीच तरी भूमी दोषो म्हणून तैसे न करावे समभावे धरावे म्हणून तैसे न करावे समभावे हे बहु असो हुवावे असं नाहीसे हे बहु असो होवावे असं नाहीसे. आणि भगवान म्हणतायत तरी विशेष आता बोली जेल परी ते अनुभवे उपेगा जाईल. अर्जुना, विशेष आता मी तुला बोलणार आहे, अभ्यास योग तुला शिकवणार आहे, परंतु अनुभव घेतल्यानंतर ते उपयोगाला येईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे, स्थिर चित्त होईल अशा प्रकारचं स्थान. अभ्यासासाठी कसं ठिकाण पाहिजे? स्थिर पाहिजे, शांत पाहिजे, एकांत पाहिजे. त्या ठिकाणी सांगतायत जेथ अराणुकेचेने कोडे, अराणुकेचेने कोडे बैसलिया उठो नावड. त्या ठिकाणी ज्या स्टेजीवरती ज्या ठिकाण बसलोय तिथून बसल्यानंतर उठावं नाही वाटलं पाहिजे. वैराग्यासी दुनीव चढे देखलिया, जिथं बसल्यानंतर वैराग्य दुप्पट झालं पाहिजे. जे ठिकाण बघितल्यानंतर लक्षात घ्या. नाहीतर काही ठिकाणी बसा वाटत नाही म्हणून माणूस उठलं की पुन्हा येऊन अडकत. जिथं बसल्यानंतर ज्या गोष्टीसाठी आलो तिथं चित्त लागावं. जो संती वसविला ठावो, त्या ठिकाणी संत आहे. म्हणून तर कथा प्रयागराजच्या ठिकाणी केली जाते, आळंदीच्या ठिकाणी केली जाते, है की नाही, पंढरपूरच्या ठिकाणी केली जाते. कारण जो संती वसविला ठावो संतोषासी सवावो. जे ठिकाण संतांनी वसवलेलं आहे आणि जिथं गेल्यानंतर संतोषाचं पीक वाढतं, आनंदाचं. मना होय उत्साहो धैर्याचा. मनाला उत्सव होईल, मनामध्ये उत्सव सण निर्माण होईल. कशाचा हो? धैर्याचा. कारण धैर्यानं अभ्यास होणार आहे. अभ्यास धैर्य लागतं बरं का अभ्यास करायला. कारण चित्त स्थिर पाहिजे. मला हे करायचं यावरती ठामता असली.
अभ्यासूची आपण या ते करी, हृदया ते अनुभवू वरे. आपण अभ्यास केल्यानंतर हृदयाला अनुभव वरतो. अनुभव आणि आपण एक होतो. का हो? ऐसी रम्यपणाची थोरी अखंड चेत. जे ठिकाण अखंड रमणीय आहे त्या ठिकाणी आपण अखंड अभ्यास करू शकतो, भरपूर वेळ अभ्यास करू शकतो. आणि सदैव अभ्यास केल्यानंतर, आता 10 वेळेस जर ज्ञानेश्वरीची ओवी वाचली किंवा पुस्तकातला एखादा धडा वाचला, त्याबद्दल प्रश्न विचारण्याची भीती राहते का कोण प्रश्न विचारल्यानंतर? कारण त्याचा अनुभव येतो. आणि मग काय होतं, त्या ठिकाणी अनुभव वरतो, अनुभवी होते. त्या ठिकाणी म्हणतायत, जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा. ज्या ठिकाणी गेल्यानंतर अर्जुना मनोरथाला तपश्चर्या येते, मनानं आनंदित होऊन तपश्चर्या करावी वाटते. पाखंडिया ही आस्था समूळ. ठिकाणाची विशेषता असते बरं. आता समजा एखादं बारक गाव आहे, भजनाला 2च माणसं बघितले, पाखंडी लोक म्हणतात काय यायचं, एक माणूस विचारी नाही. त्याच पाखंड्याला जर आळंदीच्या 20 लाख गर्दीमध्ये घुसविलं, हात जोडून माऊली 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 म्हणतो. का हो? ठिकाणाची विशेषता. पाखंडिया ही आस्था समूळ होय. अर्जुना, ते ठिकाण असं असावं, पाखंडी असणारा, सदोदित टीका करणारा, ज्याचा भाव शुद्ध नाही, अशाला सुद्धा आस्था निर्माण होईल. नाही, नक्की काहीतरी आहे आणि तो सुद्धा सद्मार्गाला लागेल. अशा प्रकारे म्हणतायत, स्वभावे वाटे येता जरी वरपडा जहाला अवचिता. कोण? सकामी व्यक्ती महाराज. कामी व्यक्ती तरी सकामोही परी मागवता निघो विसरे. अंतःकरणात काम असणारा व्यक्ती एकांतात शोध घेत सहज फिरत फिरत अशा ठिकाणाला आला, ज्या ठिकाणाला पद संताची लागलेली आहेत, संतांनी जिथं बसून अभ्यास केलेला आहे. त्यानं ते ठिकाण बघितल्यानंतर, त्याचं चित्त लागल्यानंतर, कामी असला तरी सुद्धा तिथंच बसावं वाटावं, त्याला पुन्हा फिरून मोहामध्ये यावं वाटूच नाही. तरी सकामुही परी मागवता निघो विसरे. बघा, जरी वरपडा जहाला अवचित, अवचित उग ते चलत चलत आलंय त्या ठिकाणाला अभ्यास करण्याच्या. काही लोक बघा, ते सांगतात IAS वगैरे झालेले. सहज आम्ही पुणे मुंबईला गेलो, अभ्यासाचं वातावरण बघितलं आणि चिटकलो, सहज जाऊन तर कलेक्टर झाले. वातावरणाचा विषय असतो. ऐसेनी न रहतया ते राहावे, भ्रमतया ते बैसवे. ठिकाण कसं पाहिजे? कधीच न राहणारा. काही पाहुणे असतात बघा, किती राहा म्हणा, राहतच नाही. पण जर सोय जबरदस्त दिसली तर राहा म्हणल्या बरोबर राहते, परत विनवावं लागत नाही. भ्रमतया ते बैसवे. 17 ठिकाणी फिरणारा तो सुद्धा बसतोय. थापटून चेववी विरक्ती ते. त्या ठिकाणी बसल्याबरोबर झोपलेली प्रत्येकाच्या अंतःकरणातली विरक्ती ते ठिकाण थापटून उठवतं महाराज. आणि संसाराची आसक्ती गळून पडते, काढून टाकत नाही. काय होते? गळून पडत. समजा खिशामध्ये 1-1 रुपयाची 100 ठोकळे. किती आहेत? 100 ठोकळे. ह्या खिशात 100, त्या खिशात 100.
सगळी खिशे भरलेत, हातात बी 1-1 रुपयाचे ठोकळे, जागाच नाही. त्यावेळेस 2-2 हजाराच्या नोटा दिसायला लागल्या रस्त्यावर. काय होईल? स्वाभाविक गोष्ट आहे, माणूस ते खिशातले ठोकळे काढून फेकून देतो. काय करतं? त्या 2-2 हजाराच्या नोटा गोळा. ज्या ठिकाणी अध्यात्म ज्ञान समोर उभा आहे, त्यावेळेस संसारिक आसक्ती त्या 1-1 रुपयासारखी कशी टाकून द्यावी वाटत. थापटुनी चिववी विरक्ती ते, विरक्तीला थापटून जाग करून आलिंगन दिलं जातं. पुन्हा कामी व्यक्ती सहज जरी आला, हे ठिकाण सांगतायत माऊली, ठिकाणाचं वर्णन करतायत, अशा ठिकाणी बसावं. हे राज्यवर सांडीजे मग निवांता येथेच असेजे. राज्य सुद्धा सोडून इथंच बसावं असं वाटावं. राजा भर्तृहरी त्यानं राज्य सोडलं आणि योगी मग निवांता येथेच असेजे, ऐसे श्रंगारियाही उपजे देखत खेवो. श्रंगारियाही सदा नटत ना, एका ठिकाणी बसत नाही. इथं एक सेल्फी काढतं, पुन्हा थोड्या वेळानं जाऊन दुसरीकडे एक सेल्फी काढतं. असा श्रंगाराचा वेडा असणारा सुद्धा तिथंच बसला पाहिजे, बघतच राहिला पाहिजे. हे श्रंगार करणारे स्वतः बघत नाही, जगाला दाखवण्यासाठी करतात. त्याला सुद्धा बघतच बसावं असं ठिकाण असलं पाहिजे, जे येणे माने बरवंट आणि तैसेचे अति चोखट. जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. हे या पद्धतीनं सर्व प्रकारे विचार करता अत्यंत बरबाय, अत्यंत चोखट अशा प्रकारचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी बसल्यानंतर अधिष्ठान प्रगट होत आणि डोळ्याला दिसत. अधिष्ठान ब्रह्म आहे. देहाचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. अधिष्ठान उठल्यानंतर